कधी कधी आपल्याला घरात बसून काही ना काही गोड चटपट असं खाऊशी वाटतच असतं. मग काय आज मला मस्त असे शेंगदाण्याचे लाडू खाऊशी वाटत होते. मग मी मस्त असे मोठे मोठे छान दाणेदार शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले. मग काय कढईमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी टाकले आणि तोपर्यंत गूळ खिसण्यासाठी घेतला. गूळ खिसता खिसता शेंगदाणे ही मस्त असे खरपूस भाजून निघत होत्या आणि मस्त शेंगदाण्यांचा असा भाजलेला खरपूस वास घरामध्ये दरवळत होता. मग काय घरातल्यांनी लगेच किचनमध्ये येऊन कानोसा घेतला की घरात आज मस्त काहीतरी बनत आहे. आणि शेंगदाण्याचे लाडू बनवते हे पाहून तर सगळ्यांचा उत्साहच वाढला, कारण आमच्या घरामध्ये शेंगदाण्याचे लाडू हे सर्वांना खूप आवडतात आणि मी बनवले की 2-4 दिवसातच फस्तही होतात. म्हणून मला सगळ्यांनी बोलले की जरा जास्त बनव. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की घरात सगळ्यांच्या आवडीचं असं काहीतरी छान बनत असल्यानंतर जास्त बनवण्याची ऑर्डर आपल्याला अशीही मोफत भेटत असते. शेंगदाण्याचे लाडू बनवताना कधीही शेंगदाणे असे मोठे जाडसर घ्यायचे आणि भाजताना खरपूस असे थोडे काळपट करून भाजायचे, म्हणजे शेंगदाण्याचा लाडू खाताना मस्त असा खरपूस लागतो. आणि त्यामध्ये घालायला घेतलेला गुळ हा काळपट आणि नैसर्गिक असला पाहिजे, कारण पांढरा गुळ जो दिसतो तो फक्त साखरेचा गुळ असतो आणि तो साखरेचा गुळ जर आपण यामध्ये वापरला तर त्याचा काहीही आपल्याला फायदे होत नाही. उलट आपल्या शरीरामधलं साखरेचं प्रमाण वाढू शकतं. पण जर का काळा नैसर्गिक गुळ वापरून जर आपण असे शेंगदाण्याचे लाडू बनवले तर ज्या लोकांना अशक्तपणा वाटत असेल तर तो अशक्तपणाही दूर होतो आणि रक्त वाढण्यास मदत होते. हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरामधील लोहाचं प्रमाण झपाट्याने वाढतं आणि कॅल्शियमही भरपूर आपल्याला भेटतं. ज्यांना सांधेदुखी आणि वातचा जर त्रास असेल तर त्यांनी हे शेंगदाण्याचे लाडू आवर्जून आठवड्यातून 2-4 तरी खावे. त्यामुळे शरीरामधील वातचं प्रमाण कमी होऊन हातपाय सुजायचेही कमी होतात. हे लाडू खाल्ल्याने आपल्या स्किनवर चमक येते आणि स्किन अशी छान ग्लोईंग होते. ज्यांच्या त्वचेला खूप कोरडेपणा येत असेल तर हा लाडू खाल्ल्याने त्यांची त्वचा तेलकट बनते. त्याबरोबरच केस वारंवार कोरडे होत असतील तर केसांनाही तेलकटपणा मिळतो आणि केसांना लोहाचं प्रमाण जास्त भेटल्यामुळे केसांची वाढ ही झपाट्याने होते आणि केस गळायचं प्रमाणही कमी होतं. पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र हा शेंगदाण्याचा लाडू खाणं टाळावे. हे लाडू बनवण्यासाठी काही जास्त मेहनतही लागत नाही. फक्त शेंगदाणे आणि गूळ याचे मिश्रण करून आपल्याला लाडू बनवायचे आहेत. तुम्हाला जर त्यामध्ये काही काजू बदामची पेस्ट टाकायची असेल, पांढरे तीळ घालायचे असेल तर तेही तुम्ही घालू शकताय. मी यामध्ये फक्त इलायचीची थोडीशी पावडर आणि 1 चमचा तूप घातला आहे की त्यामुळे मस्त असं सुगंध खाताना येतो आणि घरातही करताना दरवळतो. अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळाचे लाडू माझे मस्त असे मिडियम साईजचे 12 लाडू बनले आहेत बघा. तर मैत्रिणींनो, माझी ही लाडूची रेसिपी कशी वाटली, टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.